गुड्डन गुड्डन मित्रांनो ती म्हणणार राक्षिणी म्हणे का हसतीस काय काय कमेंट टाकते तुम्हाला राक्षिणी म्हणे हसती म्हणून. तर गुड्डनला म्हणलाय गुड्डन माझ्या व्हिडिओ मध्ये ये. गुड्डन म्हणते चल जा पळा तिकडे मला कापूस असू दे असं बोलती. हा किती शेमानात ह्या आनंदपणा होय. आम्ही सकाळपासून आलो तर हा आमच्या भावजा आहे भावांना बहिणं काय सांगू तुम्हाला वय आत्ता शिकायला तर काही वाटते का थोडं तरी. हा हो आम्ही सकाळपासून 7 वाजल्यापासून आलो तर आम्ही अजून चहा सुद्धा नाही पिरत. ह्या मस्तपैकी आराम बिराम करून येतात चांगले कमाले म्हणजे याला राज्य झालेच चांगले होय. हा आम्ही पण सासरवास केलेत मला सहन बोलणंच नाहीत वहिनी. तुम्ही म्हणता एकटीच बोलली काही आहे स्वतःला वय नाही मी बोलले वहिनीला बोलायला लागले. इकडे आमचे भाऊ बघा कापूस याचा येतं भाऊ पण नाही दिसा ना तर भाऊ म्हणजे मला नका दाखवू मला नका दाखवू लिहिलं असेल. गुडी कुठे गेली गुडा गुडा गुड्या कुठे लपली ग. मावशी पण तिकडे आहे बघू शकताय. सगळेजण आलोत आम्ही कापूस येतोच भावनो बहिणू कारण की बाया भेटणार आम्हाला आणि चला आम्ही बी यायचं होतं घरच्या घरी यायचं लागलो काय करणार होय सांगा. अशा काही गोष्टी शेतकऱ्याला करावं लागते काय ना काय तरी. मावशी म्हणतात सण आलाय दिवाळीचा. अहो मावशी बायाला असं वाटत नाही का दिवाळीचे पैसे येते ना आपण कामाला लागावत म्हणून असं नाही म्हणजे काय आपल्याला जीवन आहेत का आपण नाही खावत का मग. हा आता कसं बोलले मावशी बरोबर. हाव नाही मावशी आपल्याला वाटते आपलं नुकसान नाही झालं पाहिजे आहे की नाही. कारण की तुम्ही आपण एवढी मेहनत करतो तर मरणाची मेहनत करतो जर याच्यावर पाणी फिरलं तर काय फायदा सांगा ना भावना. जर पाणी जर आला पाऊस जर आला अचानक तर किती नुकसान आहे की नाही बरं नुकसान. त्याच्यामुळं माणूस आहे ना लय म्हणजे लय एक मजबूर होते आहे की नाही मावशी. चला मी चालले बरोबर आहे मावशी मध्ये आधी इलाज नाही या गोष्टीला कष्ट करावंच लागत येतं आणि खरंच कष्ट करावं लागतात. शेतकऱ्याला लय कष्ट करावं लागतात राव. आमच्या मामा तर लय पाळी मारते त्याच्यामध्ये रानामध्ये आमच्या एक गवत नाही ठुलं काय सांगू तुम्हाला.